उज्ज्वल दिवसाने गावात एक उबदार प्रकाश टाकला होता. परंतु संगीता आणि तिचा मित्र हरी, एक निळा रोबोट, दृश्यांचा आनंद घेण्यासाठी वेळ नव्हता. ते पळून जात होते आणि त्यांचे जीवन त्यावर अवलंबून होते. एक वॉन्टेड पोस्टर मंद वाऱ्यात फडफडत होते. त्यांच्या प्रतिमा आणि चमकणाऱ्या मंडळाचे चोर असे शब्द होते. संगीता, चेहऱ्यावर दृढनिश्चय असलेली तरुण स्त्री, तिच्या खांद्यावर घाबरून पाहत होती. हरी, तिचा विश्वासू रोबोट मित्र, तिच्या पाठीशी उभा होता. त्याचे चमकदार निळे शरीर गावातील मातीच्या टोनशी अगदी भिन्न होते. त्यांनी एकत्रितपणे रोबो असुर या दुष्ट रोबोटच्या तावडीतून चमकणारे वर्तुळ, सूर्यासारखे तेजस्वी एक शक्तिशाली कलाकृती चोरली होती. ते धावत असताना धातूच्या ठोक्याचा आणि पावलांचा जोराचा आवाज गावातून गुंजला. रोबो असुर आणि त्याचे मिनियन्स, कालअसुर, त्यांच्या टाचांवर गरम होते. संगीता आणि हरी गावातील झोपड्यांमधून धावत सुटले. त्यांचा श्वास कोंडत होता. त्यांना माहित होते की त्यांना जिवंत राहायचे असेल तर त्यांना हलवत राहावे लागेल. पण ते त्यांच्या पाठलाग करणाऱ्यांना किती काळ मागे टाकू शकतील? संगीता आणि हरी वीरपणे उभे राहिले. त्यांची नजर क्षितिजाकडे टकली. संगीताची साडी वाऱ्यावर फडफडत होती. तिचे सोन्याचे हिंदू दागिने सूर्यप्रकाशात चमकत होते. तिचे काळे भुरकेस परत पोनेटेलमध्ये बांधलेले होते आणि तिचे डोळे तीव्र निर्धाराने चमकत होते. ती खंबीर, उग्र आणि निडर होती. तिच्या बाजूला हरी उंच उभा होता. त्याचे धातूचे मांसल शरीर सूर्यप्रकाशात चमकत होते. त्याचा चमकदार निळा रंग अतीत प्रकाशाने चमकत होता आणि त्याचे डोळे भयंकर निष्ठेने चमकत होते. ते तिथे उभे असताना असुर नावाचा दुष्ट यंत्रमानव समोर आला. जसजसा असुर जवळ आला तसतसे संगीता आणि हरी गावातून अविश्वसनीय वेगाने धावत सुटले. पण संगीता आणि हरी अपराजित होते. ते वेगवान, चपळ आणि दृढनिश्चयी होते. प्रचंड ओरडून संगीता आणि हरी यांनी ग्लोईंग सर्कलची शक्ती सोडली. ऊर्जेचा एक स्फोट झाला. असुराला अविश्वसनीय शक्तीने मारले. दुष्ट यंत्रमानव एक बधीर करणारा किंचाळू लागला जेव्हा त्याचे शरीर विघटन होऊ लागले. त्याचे धातूचे रूप राखेला जाऊ लागले. तेजस्वी सूर्याखाली ते वीरपणे उभे होते. त्यांची अंतःकरणे आनंदाने आणि विजयाने भरलेली होती. त्यांनी त्यांच्या शत्रूचा सामना केला आणि विजय मिळवला.